नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 14 मार्च 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, दुसऱ्यांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची फार चांगली नसलेली बाजू पाहायला मिळेल. क्षणिक आवेगाने कोणताही निर्णय घेण्याची घाई करू नका. आपल्या मुलांसाठी ते त्रासदायक ठरू शकते. दिवसाच्या उर्वरित काळात पैशाची स्थिती सुधारेल. मुलांना त्यांचा गृहपाठ पूर्ण करण्यासाठी मदत करा. त्यांच्यासाठी वेळ काढा. सावधानता बाळगा. कोणीतरी तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू शकते. स्पर्धात्मक परीक्षेला बसणाऱ्यांनी शांत मनाने सामोरे जावे. परीक्षेच्या भीतीमुळे ग्रासून जाऊ नका. तुमचे प्रयत्न तुम्हाला निश्चितपणे सकारात्मक निकाल मिळवून देतील. उपाय: भगवान शिव किंवा पिंपळाच्या झाडाजवळ 2 ते 3 लिंबू ठेवल्यास आरोग्य शुद्धी वाढेल. वृषभ राशी, आजचा दिवस अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. आज तुम्ही एखाद्याला मदत केली तर गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील आणि तुम्ही प्रकाश झोतात राहाल. आज तुमचा जोडीदार खूप छान मूडमध्ये आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस व्हावा यासाठी फक्त तुम्ही त्याला थोडीशी मदत करण्याची गरज आहे. कुटुंबियाबरोबरील हास्यविनोदाने तुमच्या मनावरील दडपण हलके होईल आणि अत्यंत गरज असणारा आराम तुम्हाला मिळेल. तुम्ही सुदैवी असल्यामुळे असे नातेवाईक तुम्हाला लाभतील. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील. कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या आणि वाईट बाबी तपासून पहा. तुमच्या चलताही भूमिकेमुळे आणि विचित्र वागणुकीमुळे तुमच्यासोबत राहणारी व्यक्ती त्रासून जाईल. तुमच्या प्रेमजीवनातील आजच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी खास मिळणार आहे. उपाय: काळे तीळ आणि मोहरीचे दाणे अंघोळीच्या पाण्यात मिसळून अंघोळ करा आणि आपल्या कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्या. मिथुन राशी, तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणे आणि त्यांच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल. आपल्या वेळेची किंमत समजा. त्या लोकांच्या मध्ये राहू नका ज्यांच्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत. असे करणे भविष्यात तुम्हाला समस्यांच्या व्यतिरिक्त काहीही देणार नाही. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलं तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येईल. उपाय: आर्थिक स्थिती वाढवण्यासाठी बहुत धान्य पोळी पक्ष्यांना खाऊ घाला. कर्क राशी,
आजच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीशी शालीनतेने वागा. आज तुमचे मन ऑफिसच्या कामात लागणार नाही. आज तुमच्या मनात काही दुविधा येतील, जी तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाहीत. आध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्याकडून मार्गदर्शन लाभेल. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल आणि तो याबाबतचा रोष संध्याकाळी बोलून दाखवेल. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. तुमचा शेजारी आज तुमच्याकडून धन उधार मागण्यास येऊ शकतो. तुम्ही त्यांना धन देण्यापूर्वी त्याची विश्वसनीयता जाणून घ्या, अथवा धनहानी होऊ शकते. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस. उपाय: भगवान भैरव मंदिरात प्रसाद चढवा आणि आपल्या प्रेम जीवनाला चांगले बनवा. सिंह राशी. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरूप येईल. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे करणे तुमच्या बऱ्याच समस्या दूर ठेवू शकते. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. आज तुमचे भाऊ बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत मागू शकतात आणि त्यांच्या मदतीने तुम्ही स्वतः आर्थिक दबावात येऊ शकता. तथापि स्थिती लवकरच सुधारेल. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल. उपाय: पारिवारिक सुख वाढविण्यासाठी दारू पिऊ नका. सूर्य सात्विक ग्रह आहे आणि तामसिक वस्तूपासून चिडतो. कन्या राशी. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणीसोबत काही सिनेमा पाहू शकतात. असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ होईल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची फार चांगली नसलेली बाजू पाहायला मिळेल. शारीरिक आजारातून बरे होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे, तर आज कोणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभही होऊ शकतो. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. उपाय: पांढऱ्या कुत्र्यांना पोळी खाऊ घालून आपले प्रेम जीवन समृद्ध करा. तूळ राशी. करिअर नियोजन हे खेळा इतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ याचा समतोल साधा. प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना गुपित शेअर करण्यासाठी चांगला काळ नाही. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलामुळे तुम्हाला फायदा होईल. मनोरंजनासाठी चांगला दिवस. आज तुमचा जोडीदार गरज असताना कदाचित तुमच्या कुटुंबियांपेक्षा तिच्या कुटुंबियांची जास्त काळजी घेईल
आणि त्यांनाच जास्त महत्त्व देईल. संध्याकाळी जरा क्षणभर विश्रांती घ्या. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे, परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमात भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. उपाय: गरजू किन्नरची मदत केल्याने प्रेम आयुष्यात चांगल्या पद्धतीने सुधार चालेल. वृश्चिक राशी, तुमच्या जवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि तुमची निष्पाप वागणूक यामुळे कुटुंबातील समस्या सोडविण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्या स्पर्धेत यश मिळवून देईल. उपाय: आपल्या प्रेमीला पिवळ्या रंगाचे फूल भेट द्या आणि प्रेम आणि स्नेहाचे संबंध घनिष्ठ ठेवा. धनु राशी, तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडेल. पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात उपाय योजू शकाल. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळपर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुमचा जोडीदार तुमच्या भूतकाळातील आठवणींना उजाळा देईल. तुमचे मन मोकळे आणि निडर विचार तुमच्या मित्राला तुमचा गर्व आहे असे वाटून तो दुखावला जाईल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमता प्राप्त होईल. आपण ज्यांच्याबरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही करत असला तरी ते तुमच्यावर नाराज असतील. उपाय: आरोग्यात चांगली सुधारणा मिळवण्यासाठी मांसाहारी अन्न खाणे टाळा. मकर राशी, जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. कुठल्या पार्कमध्ये फिरताना आज तुमची भेट अशा व्यक्तीसोबत होऊ शकते ज्याच्यासोबत तुमचे मतभेद होते. आज तुमच्या कामाची स्तुती होईल. दुःखात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा परत मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे. नाही तर नश्वर देहाचा उपयोग तो काय, ही बाब लक्षात ठेवा. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. उपाय: विष्णू सहस्त्रनाम सामूहिक म्हणण्याचे आयोजन केल्याने व्यावसायिक आयुष्यात वृद्धी वाढेल. कुंभ राशी, आज केवळ बसून राहण्यापेक्षा काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल.
आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको अशी आपला प्रियकर उगाच लाडी गोडी करेल, त्यामुळे सावधानता बाळगा. तुमच्या आरोग्याच्या सुधारण्यासाठी पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न सुरू करण्यासाठी चांगला दिवस. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणाऱ्यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वतःसाठी चांगले कपडे घ्याल. आजूबाजूची माणसं असं काहीतरी करतील ज्यामुळे तुमचा जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. उपाय: सूर्य अनुशासनप्रिय ग्रह आहे, म्हणून जितके अनुशासित आयुष्य जगाल, प्रेमजीवन चांगले राहील. मीन राशी. कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज आहे. आज अनेक असे प्रश्न उद्भवतील ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल. आज तुम्ही विना कोणाच्या मदतीने धन कमावण्यात यशस्वी राहाल. आजच्या दिवशी नवा लूक, नवा पेहराव आणि नवे मित्र लाभतील. काही जणांना अनोखा नवा रोमांस हमखास लाभेल. प्रेमामुळे आपले आयुष्य मोहरून जाईल. आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती ती सगळी खरी होती. उपाय: श्रीकृष्णाची पूजा करण्याने पारिवारिक आयुष्यात आनंद वाढतो. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.